नमस्कार, मी आकाश जाधव. इंटेलिजन्स ब्युरोनं पुन्हा एकदा एक मोठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. जी जाहिरात आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसरची. इनिंग ग्रॅज्युएटसाठीची जाहिरात जी आहे ती दरवर्षी म्हणण्यापेक्षा एक 2-2 वर्षांनी एकदा येत असते. पाठीमागच्या जाहिरातीपेक्षा मोठी जाहिरात ही आहे. आय गेस मागची जाहिरात जी होती ती 2000 जागांसाठीची होती आणि ही जी जाहिरात आहे ती 3717 जागांसाठीची ही जाहिरात आहे. ॲक्च्युली ह्या जाहिरातीचा फायदा असा आहे की 2-3 टाईपचे विद्यार्थी हा फॉर्म जो तो सहजासहजी भरू शकतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे MPSC किंवा सरळ सेवेची विद्यार्थी तयारी करतात ते, दुसरं SSC रेल्वेची तयारी करतात ते, आणि तिसरं बँक एक्झामची तयारी करतात ते. हे सगळे विद्यार्थी हा फॉर्म अप्लाय करू शकतात. तर आपल्याला ह्या फॉर्मबद्दलची डिटेल्स आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते पाहिजे आहेत. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आपण 2 पार्टमध्ये व्हिडिओ पाहणार आहेत. पहिल्या पार्टमध्ये एक जनरल माहिती PDF मधली, आता अजूनसुद्धा डिटेल्ड PDF आलेली नाही आहे, पण एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जी PDF आली होती त्या PDFच्या बेसिसवर आपण त्यातली महत्त्वाची माहिती साईडला काढलेली आहे आणि त्या बेसिसवर आपल्याला हा फॉर्म जो तो ह्याबद्दलच्या नोटिफिकेशनबद्दलची आयडिया ही जिथे घ्यायची आहे. तर चला आता स्टार्ट करत आपला आजचा पार्ट. हा पार्ट स्टार्ट करत असताना जस्ट अ मिनिट. इथे ही ती PDF आहे जी सध्याला आपल्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आलेली आहे. 2 पानाची आहे. त्यापैकी पहिलं पानाचं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या पानावर बऱ्यापैकी एक्झामसाठीच्या वॉर्निंग आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आता या बेसिसवर बऱ्यापैकी हाताचा पार्ट कॉपी पेस्ट होत नव्हता तुम्हाला सांगण्यासाठी, महत्त्वाचा पार्ट बोर्ड करण्यासाठी. तर मी त्यासाठी PDF आपल्या PPTचा वापर जे ते केलेला आहे. तर हा सगळा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. तो करत असताना एक जस्ट अनाऊन्समेंट मला सोबत करायची होती. ती म्हणजे आपली जी SSCची बॅच जी जशी आहे तशी लागू होती IBच्या एक्झामसाठी. तर आपली SSCची ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगर इथे आणि SSCची ऑनलाईन बॅच ही संकल्प 247 ॲपवर विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. ज्याही विद्यार्थ्यांना IBची तयारी करायची त्यांच्यासाठीची ही सुटेबल बॅच आहे. त्यामध्ये हा बघा IBचा सुद्धा सिलेबस जो आहे तो कव्हर होऊन जातो. ज्या विद्यार्थ्यांना बँक एक्झामची करायची त्यांच्यासाठी बँकिंग प्राईम 9.0 आपली ही ऑनलाईन बॅच आहे, ज्याचं डेली लेक्चर मी घेतोय. आणि सोबत ऑफलाईन मोडमध्ये आपली तेजस 10.0 ही बॅच संभाजीनगर येथे उपलब्ध आहे, जी कालपासून अर्थात 15 जुलैपासून स्टार्ट झालेली आहे. ही सुद्धा संकल्प 247 ॲपवर आहे. आता आपण पुन्हा आपल्या जाहिरातीवर येऊयात. ही ती जाहिरात आहे. जाहिरातीचा महत्त्वाचा मुद्दा इकडे सुद्धा घेतलेत मी आणि PPTमध्ये पण घेतले, पण मला जास्त करून सवय इकडची आहे. इंटेलिजन्स ब्युरो किंवा खुफिया विभाग हा जो आहे हा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर काम करतो. ह्यासाठीची जाहिरात त्यांनी असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 ह्या पोस्टसाठी जी ती काढलेली आहे. ग्रुप C नॉन गझेटेड ही पोस्ट आहे. विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा पूर्ण नोटिफिकेशन वाचून घेतलं तर फॉर्म भरताना त्यांना खूप जास्त व्यवस्थित मदत होईल. 3717 जागांपैकी 1534 जागा ज्या आहेत त्या अनरिझर्वसाठी, 442 EWS, 946 OBC, 566 SC आणि 226 ST अशा पद्धतीनं लेवल 7ची पोस्ट आहे, ज्याचं बेसिक 44,900 आणि स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स जो आहे तो 20% ऑफ बेसिक पे स्टार्टिंगलाच मिळणार आहे. अर्थात 9,000 रुपयाचा हा जो आहे तो ॲडिशनल अलाउन्स असतो यांना. तर माझा अंदाज यांचा बेसिकसुद्धा त्या केसमध्ये वाढून जाईल. आता ओव्हरऑल इन ऑल आपण जर बघितलं तर 90,000च्या आसपास ह्याची पगार जी ती तुमची जाऊ शकते. पे स्केल सांगितलं, क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट पाहिजे, मुक्त विद्यापीठात आपण चालतो, कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे, त्यांनी डिझायरेबल दिलेलं आहे. तर त्यामध्ये एज लिमिट तुमची 18 ते 27 आहे. OBC 3 वर्ष एक्स्ट्रा 30 आणि SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा 32 अशी असेल. एज लिमिटचं कॅल्क्युलेशन ॲज ऑन 10 ऑगस्ट 2025 या बेसिसला होईल. इनफॅक्ट तुमच्या ग्रॅज्युएशनचा निकाल अजून लागला नसेल, पण तो 10 ऑगस्टच्या आत लागणार असेल तरीसुद्धा तुम्ही जे ते अप्लाय करू शकता. तर एज लिमिटबद्दलचा पार्ट ह्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आपण जर पुढे बघितलं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांसाठी ही पोस्ट नाही. त्यामुळे फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा नाही आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. अजून तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये सिलेबसमध्ये तुमची जी रिटन एक्झाम आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह 1 तासाची परीक्षा, ज्याला 100 मार्क आहेत, ज्यामध्ये तुमचं करंट अफेअर्स, जनरल स्टडीज, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश हा वाला पार्ट असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 असेल. सेक्शनल कट ऑफ या परीक्षांना नसतो. तर 1 तासाचं तुमचं ऑब्जेक्टिव्ह आणि 1 तासाचं डिस्क्रिप्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह 100 मार्काचं आणि डिस्क्रिप्टिव्ह 50 मार्काचं आणि शेवटचा टप्पा इंटरव्ह्यूचा 100 मार्काचा. तर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे ह्या 250 मार्कांपैकी. तर त्यापैकी पहिला डिस्क्रिप्टिव्हचा जास्त ताण ह्या स्टेजला घेऊ नका, कारण की डिस्क्रिप्टिव्हमध्ये त्यांनी 50 मार्काचा, त्यापैकी एसे आहे 20 मार्काचा, त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे इंग्लिश कॉम्प्रेन्शन आहे 10 मार्काचं आणि बाकी तुम्हाला लॉंग आन्सर
टाईप क्वेश्चन, 2 क्वेश्चन 10 मार्काचे, असे 20 मार्काचं तुम्हाला करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, सोशिओ पॉलिटिकल इश्यूज ह्याच्यावर एक 20 मार्काचा पार्ट लिहायचा आहे. तर 100 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह, 50 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह आणि 100 मार्काचा इंटरव्ह्यू, असा 250 पैकी तुमचं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन होणार आहे. थोडंसं अजून पुढे ह्यामध्ये आपण जर बघितलं तर कट ऑफ मार्क्स पण दिलेत, पण मला वाटतं त्या कट ऑफ मार्क्सला काही अर्थ नाही आहे. त्यांनी दिलेलं आहे की प्री एक्झाममध्ये 35 मार्काचं ओपनला, ओबीसी 34, SC ST 33 आणि EWS 35 मार्काचा कट ऑफ असतो, पण पेपर खूप सोपा असतो. त्यामुळे हे मार्क जे तयारी न करता आलेले त्यांना पण पडतात. पुढे त्यांनी दिले की टियर 1 पासून टियर 2ला 10 टाइम्स ऑफ वेकन्सी, जसं की वेकन्सीज 3700 आहेत, त्याचे 10 टाइम्स टियर 1 पासून टियर 2ला एवढे मुलं घेण्यात येईल. टियर 2 म्हणजे कोणतं? तुमचं डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह सगळ्यांचं नाही चेक होणार, तर पहिल्या टॉप 37,700 मुलांचं चेक होईल. आणि ते झाल्याच्या नंतर इंटू 5 किंवा 1:5 ह्या रेशोमध्ये मुलं इंटरव्ह्यूला घेतले जातील. तर 3700 जागा आहेत, तर इंटू 5 जर आपण बघितलं तर 17,500 मुलांचा इंटरव्ह्यू जो तो होणार आहे. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस चालणार आहे. एक्झामची सिटी, भरपूर एक्झाम सेंटर जे ते असतात. बऱ्यापैकी आतापर्यंत एक्झाम TCS घ्यायची. आता सध्याला एक्झामचं कोण घेते हे आपल्याला 19 तारखेला ज्या वेळेला तुमचं नोटिफिकेशन येईल तेव्हा कळेल. आज सध्याला 16 तारीख आहे, 19 तारखेपर्यंत नोटिफिकेशन नक्की कळेल. पण शक्यतो ही परीक्षा TCS कडे असते, मग अर्थात SSC पॅटर्न जी ती परीक्षा होत असते. पुढे एक्झामसाठी फीस ही महिला त्याच्यानंतर SC ST कॅन्डिडेट मुलं ह्यांची 550 आहे आणि इतर जनरल EWS आणि OBC मधले मुलं ह्यांची फीस 650 असणार आहे. अजून ॲप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतरच सांगतील समजा की बऱ्यापैकी कसं आहे, पण खूप सोपं ॲप्लिकेशन असतं. फक्त ॲप्लिकेशन एकदा करायचं आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती 10 ऑगस्ट असणार आहे. तुम्हाला बँक एक्झामसारखं एक ॲप्लिकेशन चुकलं म्हणजे दुसरं पाहता येईल अशा पद्धतीची सोय त्यामध्ये दिलेली नसेल. तर मी फक्त सांगितलेल्या गोष्टी एक तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात रिवाईज करतो की ही ॲडव्हर्टिजमेंट मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून केलेली आहे. रिक्रुटिंग बॉडी आहे इंटेलिजन्स ब्युरो, अर्थात त्याला हिंदीमध्ये खुफिया विभाग म्हणतात. ग्रुप C नॉन गॅझेटेड पोस्ट जे ते असणार आहे. टोटल वेकन्सीज 3717, त्यापैकी ओपनच्या अनरिझर्वडच्या 1537, EWSच्या 442, OBC 946, SC 566 या पद्धतीने दिलेलं आहे बघा. पे लेवल 7, त्यानंतर 44,900चं बेसिक, पण सिक्युरिटी अलाउन्स ॲडेड 20% ऑफ बेसिक पे, जवळपास 9,000 रुपये तुमचं ते सुद्धा ॲड होऊन येईल. बाकी एक्स्ट्रा अलाउन्सेस बाकी जसे सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतात ते लेवल 7साठीचे तुम्हाला सुद्धा लागू होतील. इसेन्शियल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन पाहिजे. अजून पुढे जर बघितलं तर एज लिमिट 18 ते 27 मी सांगितले तुम्हाला. एक्झाम 3 टप्प्यात होईल. 100 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह, 50 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह आणि 100 मार्काचा इंटरव्ह्यू. अशा पद्धतीनं एक्झामच्या सिलेबसमध्ये 5 सेक्शन, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आणि अप्रॉक्सिमेटली 20 क्वेश्चन ईच, प्रत्येकाचे 20-20 क्वेश्चन ह्या पद्धतीने असणार आहेत. पुढे डिस्क्रिप्टिव्ह 50 मार्काचा असेल, यामध्ये एसे 20 मार्क, इंग्लिश कॉम्प्रेन्शन 10 मार्क आणि 2 लॉंग आन्सर म्हणजे एसे टाईपमध्ये 10-10 मार्काचे 2 असे 50 मार्काचा असेल बघा. पुढे इंटरव्ह्यू 100 मार्काचा असेल. प्रीपासून मेन्सपर्यंत रेशो किंवा टियर 1मध्ये टियर 1 पासून टियर 2 पर्यंत, ऑब्जेक्टिव्ह पासून डिस्क्रिप्टिव्ह पर्यंत 1:10च्या रेशोमध्ये मुलं जातील आणि तिथून पुढे 1:5च्या रेशोमध्ये इंटरव्ह्यूला अशा पद्धतीनं मुलं पुढे लागणार आहेत. बाकी PWD कॅन्डिडेटना अप्लाय करायचं नाही आहे. तुमच्या महत्त्वाची जी तारीख आहे एज कॅल्क्युलेशन किंवा ग्रॅज्युएशन होण्याची ती 10 ऑगस्ट असणार आहे, जी की ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे. शेवटच्या तारखेपर्यंत थांबायचं नाही आहे. ॲप्लिकेशन दिसलं की अप्लाय करायचं आहे. बाकी पुढे तुमचे जे कुणी अप्लाय केलं पाहिजे, सरळ सेवा येस, SSC रेल्वे येस आणि बँक एक्झाम्सवर सगळ्यांनी अप्लाय केलं पाहिजे असा हा फॉर्म आहे. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुम्हाला वेगळं काहीच नाही करायचं आहे. SSC रेल्वेच्या पोरांना तर नवीन काहीच नाही करायचं आहे. त्यांची इनफॅक्ट आपली बॅच संपेपर्यंत सुद्धा सगळा सिलेबस जो आहे तो संपून जातो. एक्झामची डिफिकल्टी लेवल खूप कमी असते आणि कॉम्पिटिशन जी आहे ती कंपॅरेटिव्हली इतर SSC एक्झामपेक्षा कमी असते. माहीत नाही का, पण मुली असतील किंवा ज्यांना असं वाटतं, उगाच असं वाटतं की याला काही फिजिकल लिमिटेशन्स म्हणजे काही फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे का, हे आहे का, ते आहे का, खूप जण याला अप्लाय करत नाहीत. माझं म्हणणं काय, जर का तुमच्या मनामध्ये जॉबबद्दल इक्का दुक्का दुसरं काही असेल तर त्याचा विचार तुम्ही थोडासा शेवटी करा. पहिल्यांदा सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन करून घेतलं की ते लोक येतात आणि हाताला उडून घेऊन जातात, असं काही होत नाही. ते तुमच्या मनाला शेवटी असतं की जॉईन करायचं किंवा नाही करायचं आहे. एक्झामची एक्सपेक्टेड डेट ही इमिजिएट काही माहिती नाही, पण जसं कळालं तसं माझ्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगून देईल. बाकी फॉर्म फिलिंगबद्दल आपण ऑफलाईन मोडमध्ये जे आहे ते आपल्या संभाजीनगरच्या शाखेमध्ये फॉर्म फिलिंग सध्यालाही सुरू केलेली आहे. तुम्हाला
SSCच्या, रेल्वेच्या आणि SSC झालं, रेल्वे झालं आणि IB झालं, या फॉर्मबद्दल काहीही डाऊट असेल तुम्ही ऑनलाईनसुद्धा दत्ता सरांना पहिल्यांदा आणि नंबर नाही लागला तर पवन सरांना दुसऱ्यांदा ह्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही संकल्प नॉन संकल्पचे कुठलेही असाल तरीसुद्धा आपल्या ऑफिसवर अंदाजे सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंत फॉर्म फिलिंग उपलब्ध आहे. ह्याच्याशिवाय तुमचे काहीही डाऊट असतील तर ते डाऊट आपण खाली तुम्हाला सोबत एक नंबर दिलेला बघा, जो सध्याला येतोय बघा, प्रशांत गावाणे सरांचा, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर ह्या वेळेमध्ये मुलगा नाही दिसला तर पटकन ते व्यवस्थासुद्धा तुम्हाला करून देतील. त्याच्याशिवाय गायडन्ससाठी तुम्ही काय केलं पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, जर स्पेसिफिकली हेच टार्गेट तुमचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे ह्याबद्दलचं सुद्धा सगळं गायडन्स तुम्हाला प्रशांत गावाणे सर 9518971551 ह्या नंबरवर जे ते तुम्हाला गायडन्स करतील. तर आपले मराठी मुलं ह्या परीक्षेमध्ये खूप कमी आहेत. मुळात कमी असण्याच्या पाठीमागचं कारण हुशारी ही बिलकुलच नाही आहे. की मला असं वाटतं की हुशारी हे कारण मला बिलकुल मान्य नाही आहे. मला असं वाटतं की आपण लोक अप्लाय करत नाही, हा मेन प्रॉब्लेम आहे. जर का तुमच्या मनात काही असेल, तुम्हाला अप्लाय करायचं नाही करायचं, पहिल्यांदा नसेल करायचं तर पहिल्यांदा जे लोक करणार आहेत त्यांच्यापर्यंत पाठवून द्या. आणि करायचं असेल तर तुम्ही सुद्धा करा, बाकीच्यांकडून सुद्धा अप्लाय करून घ्या. ॲप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट झाली की सगळ्यात पहिल्यांदा त्या परीक्षेबद्दलचं वातावरण निर्मिती जिथे स्टार्ट होते. तर एवढी मोठी जाहिरात आहे, 3717 जागा आहेत, सगळ्या ऑफिसर लेवलच्या जागा आहेत, 24 कॅरेट सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे. 7 CPC-नुसार 7th पे 7 लेवल 7ला येते. दुसरं म्हणजे आता गव्हर्नमेंटनं 8वं पे कमिशन पण बसवलं आहे असं मी वाचलंय. तर हे सगळं पाहता, उद्याचा पगार आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहता, त्यातल्या त्यात काही मुलांना ज्यांना जॉबमध्ये ॲडव्हेंचर आणि बाकी गोष्टी पाहिजे असतात, मला असं वाटतं ह्याच्याशिवाय वेगळं अजून ह्या सगळ्या गोष्टी कुठं जोडून येणार आहेत. तर त्यामुळं तुम्हाला ॲडव्हेंचर आणि बाकी गोष्टी SSCतून पाहिजे असतील तर त्या जॉबसाठी कट ऑफ जास्त लागतो, तिकडे ॲप्लिकंट जास्त आहेत. तिकडचे ॲप्लिकेशन 30-35 लाखापर्यंत जातात MTS सारख्या एक्झामला. इथं ॲप्लिकेशन खूप कमी असतात. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी मुलांना अप्लाय करायला हवा. आणि जर का काही डाऊट असेल किंवा तुम्हाला असं वाटलं की गायडन्स घ्यायचं आहे तर आपल्या ऑफलाईन बॅच जी संभाजीनगरला आहेत किंवा ऑनलाईन बॅच जी संकल्प 247 ॲपवर SSC CGL-साठी आहे, ज्याची बेनिफिट तुम्हाला IB ACIच्या एक्झामसाठी सुद्धा घेता येईल. तर अशा पद्धतीनं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अप्लाय करायला लावून जास्तीत जास्त मुलांनी ह्यात सिलेक्शन घेऊन दाखवावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.